नमस्कार मित्रांनो, मी प्राजक्ता आणि आपण वाचत आहोत भा. रा. भागवत लिखित गुलमर्गचे गूढ ही फास्टर फेणेची आणि एक रहस्य कथा. तर मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये आपण ऐकलंच आहे की कशा पद्धतीने दिल्लीला मॅच खेळण्यासाठी आलेला फास्टर फेणे मनसूर चाचा बरोबर काश्मीरला आपल्या मित्राला अनवरला भेटायला आला आणि तेथे गुलाम कादर ह्या माणसाचा खून होताना त्याने बघितला आणि आपला फास्टर फेणे त्या खुन्यामागे धावत सुटला आहे. चला तर मग बघूया पुढे काय होतंय. पुढील प्रकरण आहे पाठलाग. चिनार आणि कदंब वृक्षांच्या अरण्यातून फास्टर फेणे धावत होता. त्याचे उद्दिष्ट एकच होते, मगाशी बेदरकारपणे आणि सफाईने खून करून पळालेल्या त्या चांडाळ इस्माला गाठणे. तो तर या झाडामागून त्या झाडामागे असे करीत इतक्या चपळाईने पळत होता की जणू काही लपंडावच खेळत होता. बरेच अंतर पळाल्यानंतर त्याला लहानसा ओढा लागला. ओढ्याच्या काठी बरीच दाट झाडी होती आणि झाडांच्या फांद्या वर पाण्यावर खालपर्यंत लोंबल्या होत्या. अशाच एका झाडाआड तो पाखहेर दडून बसला. त्याचा चेहरा घामाघूम झाला होता. हातातल्या रक्ताळलेल्या सूर्याकडे पाहत तो दबलेल्या ओठांमधून पुटपुटला, आखिर बदला ले लिया. लेकिन यह शैतानी लड़का फिर कैसे यहाँ आ टपका? सुना तो था मराठी बच्चा है और महाराष्ट्र में लौटेगा. हाँ, वह देखो आ रहा है, उसकी जरा फिरकी लेंगे. आसपासची जमीन त्याने न्याहाळली. त्याला एक मोठा धोंडा दिसला. तो त्याने उचलला. फास्टर फेणे एव्हाना तिथून 50 पावलांवर येऊन पोहोचला होता. तो एकदम धावायचा थांबला आणि धापा टाकीत चहूकडे नजर फिरवू लागला. कुठे गेला असेल तो बदमाश? कुठेच दिसत नाही. दूर गेला म्हणावं तर मगाशी इथे जवळपासच पावलं वाजली होती. आणि मग एकाएकी बन्या चक्रावल्यासारखा झाला. त्याच्या लक्षात आले की आपण जंगलात फार दूर आलो आहोत आणि अगदी एकटे आहोत. त्या बदमाशाच्या हातात सुरा आहे. ज्याने भर मिरवणुकीत एका मोठ्या माणसाला ठार मारलं, तो आपल्यासारख्या पोराला या एकांड्या रानात मारायचं सोडील का? आपल्या हातात तर साधी काठी सुद्धा नाही आणि असती तरी सूर्यापुढे तिचा काय उपयोग होता? म्हणजे आपण त्याचा पाठलाग तर केलाच पाहिजे, पण असा उघड उघड अन पळत नाही, लपून छपून, दबकत दबकत. आत्ता या क्षणी त्याला, म्हणजे तो जर कुठे लपला असेल तर असे दाखविले पाहिजे की आपण कंटाळून त्याचा नाद सोडून परत गावाकडे निघालो आहे. हे विचार फास्टर फेणेच्या मनात येत आहेत आणि त्याप्रमाणे तो मागे फिरतो आहे. तोच ओढ्याच्या दिशेने डुबुक असा खूप मोठा आवाज झाला. कुणा प्राण्याने पाण्यात उडी घेतली का? की खुद्द आपल्या त्या हेर बदमाशांनी एकदम ओढा पार करण्याचं ठरवलं? कदाचित ओढ्याच्या पलीकडे त्याचे एखादं आश्रयस्थान असेल आणि ते त्याला झटपट गाठायचं असेल. कारण आपण त्याच्या मागे लागलोय हे त्याला आत्ता पावे तो कदाचित कळलं असेल. तेव्हा आपल्याला चुकवण्यासाठी त्यातच उडी मारली असणं अशक्य नाही. बन्या ओढ्याकडे वळाला. काठाजवळ एक मोठे झाड होते. त्याचा एक बुडखा उजव्या हाताने पकडून त्याने पाण्यातल्या मोठ्या कातळावर उडी मारली. कातळ पक्का असावा असे त्याला वाटले होते, पण तो किंचित दळमळला. बन्याने झाडाला धरले नसते तर तो पाण्यात पडला असता. स्वतःला सावरून बन्या खाली वाकला आणि प्रवाहात उठलेले तरंग पाहू लागला. तरंग विरले, पण दुसरी कोणतीही हालचाल झाली नाही. फास्टर फेणेने कपाळावरच्या आठ्या काढल्या. हा हा, ते विकट हास्य कुठून उमटले म्हणून त्याने वर मान करून पाहिले. ओढ्यावर वाकलेली एक दणकट फांदी पकडून तो खुनी इसम उभा होता आणि बन्याकडे रगेलपणे हसत पाहत होता.
पत्थर था वह, तो म्हणाला. जब तुम अच्छी पोज में खड़े हो गए, फोटो के लिए जैसे, अब हिलना नहीं, स्टेडी प्लीज. आणि असे म्हणून त्याने उजव्या हातातला चाकू बन्यावर उगारला. फास्टर फेणे इतका चकित झाला की निमिष मात्र त्याला काय करावे हेच समजेना. पण जे काय करायचे ते न समजता विद्युत वेगानेच होणार होते. उडी टाकून झाडाआड व्हावे तर तेवढा वेळ नव्हता. वळसा घालून जंगलात पळणे जवळजवळ अशक्य होते आणि झाडाची डावी बाजू काटेरी जमिनीमुळे बंद झालेली होती. पण थांबा, झाडाकडून ओढ्यावर लोंबत आलेली ही वेल पकडली तर, बन्याने विचार केला. इकडे पाणीच पाणी होते, त्यात थोडीच उडी मारायची होती. पण बन्याने शेवटी तेच केले. म्हणजे त्याच्या हातून आपसुक झाले. डोळ्यांचे पाते लवते न लवते तो सारा प्रकार घडला. आश्चर्याने ताठ होत असलेला बन्या पुन्हा खाली झुकला. लवंडला. त्याने पाण्यावर लोंबणारी वेल पकडली आणि तो पाण्यात पडला. तिकडे मारेकऱ्याने स्टार्ट घेऊन सुरा मारला होता तो एखाद्या बाणासारखा सू सू करीत बन्याच्या छातीतच घुसायचा. पण तेवढ्यात बन्या कलंडल्यामुळे त्याच्या चौकांड्याच्या पाठीला चाटून झपाट्याने पुढे गेला आणि जमिनीवरच्या ओल्या मातीत घुसला. दरम्यान एक किंकाळी फोडून बन्या पाण्याखाली बुडाला. ज्या ठिकाणी तो बुडाला तिथे बुडबुडे उठले होते आणि नंतर ते पसरत जाऊन विरले होते. आता सारे कसे शांत आणि सुन्न होते. पण पाण्याखाली बन्या सावध होता. 40-50 यार्ड पोहत जाणे आणि तेही वर डोके न काढता ही बन्याला कठीण गोष्ट नव्हती. तो उत्तम पोहणारा होता हे पानशेतच्या वेळी वाचलेले तुम्हाला आठवत असेलच. आमच्या निगरगट्ट अहमन्य मारेकऱ्याची समजूत काही निराळीच झाली होती. चाकूची फेक झक्क गेलेली त्याने पाहिली. पण मग ज्या फांदीला लोंबकळत त्याने ही कृती केली ती त्या धक्क्याने टचमळली आणि तिने या लुडबुड्या इस्माला हवेतच गिरकी घ्यायला लावली. त्याचे थोबाड प्रदक्षिणा घालून पुन्हा इकडे वळले आणि तोवर फास्टर फेणेची पाण्यात बुडबुडी झाली होती. साहजिकच त्याला असे वाटले की चाकूने आपलं काम उरकलं. बरोबर लागला चाकू. बरोबर म्हणजे मानेवर. तसाच नेम धरला होता आपण. तो लागला इतकंच नाही तर शिकार पाण्यात पडली. म्हणजे दुधात साखर पडली म्हणा ना. योगायोगाने त्याची ही समजूत पक्की व्हायला आणखीन एक कारण घडले होते. फास्टर फेणेच्या खिशातली ती रंगाची पुडी या धांदलीत फाटली होती आणि पाण्याच्या पृष्ठभागावर तांबड्या लाल रंगाचा तवंग पसरला होता. मारेकऱ्याने एक विकट हास्य केले आणि मान हलवली. 1 से 2 भले, तो पुटपुटला. बच्चे का खून अच्छी बात नहीं, लेकिन क्या करना, यह शैतान बंदर के माफक सताता था. जाने दो, ये काफर लोग बलि देते हैं ना, यह भी एक बलि है. अब यहाँ का पानी पाक बन गया. आपली काही चूक झाली असेल असे मानायला सुद्धा तो झोंड तयार नव्हता. काम फत्ते झाले अशा खात्रीने त्याने फांदी धरणारे झाड सोडून खालच्या खडकावर उडी मारली आणि तिथून 2-3 उड्यातच तो काठावरच्या झाडीत लुप्त झाला. त्याला घाई करायला तसेच कारण झाले होते. रानात एक पायवाट गेलेली होती आणि त्या वाटेवर पावले वाजत होती. इतकेच नाही तर माणसांचे बोलणेही ऐकू येत होते. कोण येत असतील? नाहीतर आपण लवकर पळालेलं बरं, असा विचार त्याने केला. आपल्या बालशत्रूची जरी आपण काटा काढलेला असला तरी न जाणो त्या पोराप्रमाणे दुसराही कुणी जर आपलं दुष्कृत्य पाहिलं असेल तर पोलिसांचा ससेमिरा लवकर आपल्या मागे लागेल अशी भीती त्याला होतीच. तो दिसेनासा झाला आणि इकडे फास्टर फेणेने ओढ्याच्या किनाऱ्याला आलेले वाकण ओलांडले होते. त्या ठिकाणी एक छोटीशी खाडी तयार झालेली होती आणि तिच्या खडकाळ काठाच्या कपारी थवथवलेल्या पाण्याखालून दिसत होत्या.
पाण्याच्या हलण्यामुळे खडक थरथरत होते, पण त्यांची किनार पकडण्यासारखी होती. झपाट्याने हात मारीत फास्टर फेणे तिकडे गेला आणि दोन्ही हातांनी काठी पकडून त्याने हलकेच डोके वर काढले आणि मागे वळून पाहिले. मगाचा किनारा त्याला इथून दिसत नव्हता. म्हणजे त्या मारेकरेलाही हा किनारा दिसत नसणार. अजून तो फांदीलाच लटकत असेल का, की आपला झटपट उडीने काम केलं असेल? उडी कसली चक्क पडी होती ती. मुद्दामच आपण पाण्यात कोसळल्याचं सोंग केलं, पण ते यशस्वी झालं असेल. आय मस्ट गेट आउट ऑफ दिस ब्लडी वॉटर. आर्मीत असताना जे अनेक बरे वाईट शब्द बन्याच्या कानावर पडले होते, त्यातला ब्लडी हा एक होता. अनेकांच्या तोंडून त्याने ऐकले होते. खरे म्हणजे ब्लडीशी किंवा रक्ताशी त्याचा काही संबंध नाही. आर्मीतल्या जवानांप्रमाणे कॉन्व्हेंटमधील पोरंही तो पुष्कळदा वापरतात. अरे पण आपलं मन असं काय भरकटत चाललंय? आधी तो वरचा काठ पकडला पाहिजे, मग दुसऱ्या गोष्टी. नाहीतर एकदा हात निसटेल की पुन्हा डुबक्या खात लांब जावं लागेल. उजवा हात वर करून त्याने आता तो खडकाचा सर्वात वरचा काठ पकडला. मग दुसरा हातही तो उचलतो आहे, तोच त्या हाताला कसला तरी मांसल उबदार स्पर्श झाल्यासारखे त्याला वाटले आणि त्याच्या ओल्या चिंब पाठीच्या कण्यातून एक शिरशिरी सणकली. शार्क मासा की मग? आणि मग आपला हात कुणीतरी माणसाच्या हाताने पकडला आहे अशी भावना होताच त्याचा आणखीनच थरकाप उडाला. द डेव्हिल ऑफ अ स्पाय मस्ट हॅव कम बॅक. फास्टर फेणेने डोकेवर काढले तेव्हा जोडीला दुसरेही एक डोके दिसले. डरते क्यू बहादूर दोस्त. अनवरचा हसरा चेहरा दृष्टीला पडताच बन्याच्या जीवात जीव आला. त्याच्या मदतीने आता तो पट्टदिशी खडकावर चढला. ओहो, केवढं दाट जंगल होतं या ठिकाणी. फास्टर फेणे कपडे पिळीत म्हणाला. तू कसा आलास इकडे? जसा तू आलास तसाच. तुझ्या मागे मागे आलो. तू हरणासारख्या तडाताड उड्या मारीत त्या माणसाच्या मागे पळालास तेव्हा मी एक क्षणभर चुपचाप उभा राहिलो. पळत होतास तू आणि इकडे दमछाक झाली होती माझी. पण तुझे शब्द मी ऐकले होते आणि तू खुनी माणसाच्या मागे एकट्याने धावण्याचा पागलपणा करतो आहेस हे मला कसंच वाटत होतं. म्हणून तू माझ्या मागे धावण्याचा पागलपणा केलास होय? फास्टर फेणे हसत म्हणाला. ऑफकोर्स, मलाही देवाने तयार तंगड्या दिल्या आहेत म्हटलं, पण मी त्या पायवाटेने आलो. तुमच्यासारखा वाकडा तिकडा नाही, त्यामुळे मला तू दिसलास तो आत्ताच पहिल्याने. पण ते राहू दे, तेरी मेरी टांग रहने दो. त्या हरामखोर जासूसाला टांगायचा काही इंतजाम करायचा की नाही? म्हणजे तसा टांगलेला होताच म्हणा मगाशी तो, पण कानून से लटकाना ज्यादा अच्छा. मगाशी काय चकवलंच त्याने मला, फास्टर फेणे म्हणाला. पण त्याचीच सिस्टीम वापरून मी त्याला चकवला. पाण्यात असा डुबलो की त्याला वाटलं असेल हा बुडून मेला. पण आहे कुठे तो गोरिला? अजून ते कुचकं फ्रूट झाडालाच लटकलंय का? तू पाहिलास का त्याला? पाहिला, अनवर म्हणाला. तो झाडीत पळाला. त्याच्या पळण्याच्या पद्धतीवरून वाटतं त्याच्या इकडे फिरण्याचा बेत नसावा. कसा फिरकेल इकडे तो? एकाच ठिकाणी आता 2 खून केलेत त्याने. 2 खून? वह और हम, फाफे छाती पिटीत म्हणाला. त्याचा चप्पू चाकू रे. अरे यार, उसने तुझे चाकू मारा. त्याचा नेम चुकण्यासाठीच तर मला पाण्यात डुंबावं लागलं. ऐसी बात है. वह कुछ मुझे मालूम नहीं. मैंने पहला एक्ट देखा और फिर तीसरा एक्ट देखा. बीच में क्या हुआ मुझे पता तक नहीं. अरे मग कसलं नाटक पाहिलंस तू? फास्टर फेणे पॅन्ट पिळीत म्हणाला. पहिला ऍक्ट तरी कसला पाहिलास तू? कप्पाळाचा? माझ्या खेरीज दुसऱ्या कुणीही प्रेक्षकाला तो खून दिसला नाही. मी रानात पळालो हा तुझ्या दृष्टीने पहिला ऍक्ट. तोही तू नीट पाहिला नाहीस.
अनवर भाई, दूसरा एक्ट सबसे बड़ा सनसनाटी वाला था. विलननं मला चाकू मारला आणि त्या ठिकाणी, इथे फास्टर फेणेने ते ठिकाण दाखवले, त्या ठिकाणी मी वाट चुकवण्यासाठी पाण्यात बुचकळी मारली. तुला काय वाटतं, मी जलविहार करायला उतरलो होतो? चाकू मारा? इन्शाल्लाह. मग आता मी जरा उन्हात फडफड करीत बसतो, तोवर तू तेवढा चाकू तरी उचलून आण राजा. मग तिसऱ्या अंकावर पडदा पडायला हरकत नाही. लेकिन नाटक का एंड तो यह नहीं. हे बोलताना एकीकडे अनवरची नजर बन्याने दाखवलेल्या त्या ठिकाणाकडे वळली होती. एंड तो बहुत दूर है. हातातला शर्ट दोन्ही हातांनी उन्हात फडफडा हलवीत फास्टर फेणे म्हणाला. 3च काय 4 किंवा 5 अंकात हे नाटक संपेल की नाही याची शंका आहे मला. तुला माहित आहे अनवर, पण मी मासिक वाचतो, त्यात मराठी लोकांना नेहमी नाटकवेडे म्हटलं जातं. आमच्याकडे पूर्वी 7-8 अंकी नाटक असत. माहितीये, सौभद्र नाटक संपायचं त्यावेळी सूर्योदय झालेला असे, आमचे नाना सांगतात. बन्या बडबडत होता, पण आपली बडबड ऐकायला आपला काश्मीरी मित्र थांबलेला नाही हे कुठे त्याच्या लक्षात आले होते. अनवर केव्हाच बन्याने दाखवलेल्या ठिकाणाकडे पळाला होता. तिथे खालच्या पाल्यापाचोळ्यात जरा शोधाशोध केल्यावर त्याला एकदाचा तो रक्ताने माखलेला सुरा सापडला. अनवरचे डोळे वटारले गेले. मग चाकू उचलण्यासाठी त्याचा हात पुढे झाला, पुन्हा थबकला. काय आले असेल त्याच्या मनात? अनवरने खिशात हात घालून आपला रुमाल काढला आणि तो त्या चाकूवर पसरला. अगदी हलक्या हाताने त्याने चाकूच्या पात्याला बिन माखलेला भाग पकडला. मग आपली परडी वजा टोपी काढून तीत तो बहुमोल ऐवज त्याने अलगद ठेवून दिला आणि स्वारी फास्टर फेणेकडे पळतली. क्यू सूख गए कपडे, चलो तो. इकडे त्याच सुमाराला झाडीत पळालेला तो खुनी इसम एकदम थकून उभा राहिला होता. त्यालाही चाकूची आठवण झाली होती. चाकू त्या लुडबुडखोर लडक्याच्या मानेत रुतून बसला असेल का? तसं असेल तर वाईट नाही. मुडद्याबरोबर त्याचीही वाट लागली असणार. किंबहुना चाकू चांगला जड असल्यामुळे मुडदा तळ्याशी न्यायला तो चांगलाच उपयोगी पडला असेल. पण समजा ते पोरग पाण्यात कोसळलं तेव्हा चाकू मानेतून निघून खाली तो खडक काठाच्या लगत होता अगदी, तेव्हा काठावर पडला असला तर? तोही संभव विचारात घ्यायला हवा. आणि तो संभव म्हणजे भलताच टेरिबल. जमिनीवर पडलेला चाकू कुणाला तरी सापडण्याच्या आधी आपण तो हस्तगत केला पाहिजे, नाहीतर ते खतरनाक हत्यार आपल्याला एखाद वेळी गोत्यात आणायचं. त्याने इकडे तिकडे पाहिले. मगाशी ती पायवाटेने जाणारी माणसं दिसेनाशी झाली होती. कुणाचाही आवाज ऐकू येत नव्हता. आत्ता या क्षणाला तरी वाट ओस होती आणि इतरही सारे सामसूम होते. लांब लांब टांगा टाकीत तो ओढ्या काठच्या प्रचंड झाडीपाशी येऊन पोहोचला. हीच ती जागा अशी त्याने खात्री करून घेतली आणि सराईतपणे काठावरच्या माती रेतीतून नजर फिरवली. गुडघे टेकून हातही फिरवून पाहिला. हत्यार सापडले नाही तेव्हा त्याला आसुरी समाधानाने त्याने किनाऱ्यालगतच्या त्या कातळाकडे आणि त्याच्या सभोवतालच्या पाण्याकडे पाहिले. पाणी पूर्ण गढुळलेले होते. लाल तपकिरी रंगाच्या त्या मिश्रणात पाण्याचा तळ मुळीच दिसत नव्हता. पटकन एक काटकी उचलून त्याने कातळालगतच्या पाण्यात बुडवली. तळ बराच खोल होता. काटकी लेचीपेची होती, त्यामुळे खाली खूप फिरूनही तिला जड असं काही लागल्याचं कळले नाही. त्याला काही वाटले नाही. ही टेस्ट थोडीच होती. मुर्दा कदाचित सरकला असेल, थोडासा अलीकडे पलीकडे गेला असेल. कदाचित हो, पुरता मेलाही नसेल तो. ते काट जखमी झाला असेल, पण जखमी असता आणि समजा अगदी काठाला लागला असता तरी इथेच कुठे दिसायला हवा होता. त्याचं कणणं बोंबलणं काहीतरी ऐकू आलं असतं. ते काही नाही. कार्टा पोहोचला जाऊन जहन्नुम मध्ये. त्या क्षणी कार्टा पृथ्वीवरच होता आणि एकटाच उभा राहून आपले कपडे सुकवीत होता. हे बरे आहे, कारण 2 नंबरचा कार्टा त्यावेळी दुसरीकडे त्याच चाकूच्या शोधात गुंतलेला होता. त्यामुळे 2 कार्ट्यांचे संभाषण तात्पुरते बंद होते.
ते चालू असते तर या गृहस्थांनी कान टवकारून कदाचित दुसऱ्या काही हालचाली केल्या असत्या. असो, तसे काही झाले नाही, एवढे बरे. आणि या माणसाला तरी चिकित्सा करायला वेळ होता कुठे? शक्य तेवढ्या लवकर त्याला इथून पलायन करायचे होते. शिवाय दूर कुठेतरी पुन्हा माणसांची चाहूल ऐकू येत होती. त्याने वळून पायवाटेकडे पाहिले. या खेपेस एक फारच मोठा घोळका येताना त्याला दिसला. गप्पा टप मारीत मंडळी येत होती. आज सणाचा दिवस. मशिदीकडे माणसांची रीघ लागलेली. आसपासच्या खेड्यातले लोक जवळ पडावे म्हणून रानातल्या पायवाटांनी श्रीनगरकडे येत होते. क्षणाक्षणाला ही गर्दी वाढणार होती. अधिक वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. आपण तातडीने जाऊन आधी आपला सेंटर गाठला पाहिजे. तो उठला आणि पुन्हा झाडीत पळाला. पळता पळता एकदाचा त्याने मागे वळून पाहिले. त्या माऱ्याच्या जागेचे त्याने झटपट निरीक्षण केले. तो पुन्हा पळायला लागला, पण आता तो दमला होता. त्याला भूकही लागली होती. एक जाळीदार गर्द ठिकाणी येताच तो थांबला. ही त्याची नेहमीची विश्रांतीची जागा होती. शक्य तेवढी बंदिस्त एकांताची जागा. सर्व बाजूंनी रान झाडाझुडपांनी वेढलेली. तिथे एका झाडाला टेकून तो बसला. खिशातून एक पुडी काढली. पुडीत काही फरसाण होते. त्याने बकाणे भरले आणि मग कागद फेकून दिला. आता त्याला तहान लागली, पण ओढ्यापर्यंत जाण्याचा धीर त्याने केला नाही. किंवा कष्ट घेतले नाहीत म्हणा, कारण खरोखरच त्याला थकवा आलेला होता. बसल्या बसल्या त्याला डुलकी लागली. झोप घेऊ नकोस असं त्याच्या अंतर्मनाने गुरकावताच तो खडबडून उठला आणि चालायला लागला. त्याने झाडी पार केली. एका उंचवट्यावर विरळ गवताळ जागेवर तो आला. तिथे थांबून त्याने सहज मागे वळून पाहिले. अगदी दूरपर्यंत त्याची नजर जाऊन पोहोचली, थेट जंगलाच्या सीमेपर्यंत. आणि इथे त्याला काय दिसले? 2 छोट्या मानवी आकृत्या पाठमोऱ्या जात असलेल्या त्याला दिसल्या. खूप दूर, म्हणजे पाव मैलापेक्षाही जास्त अंतरावर दिसत होत्या त्या. आणि तरी लख्ख उन्हात बरीच स्पष्ट दिसत होती की ती पोरं. तो चपापला. खरेच दिसत होती की भास होत होता? भासच असणार, कारण भूताटकीवर त्याचा विश्वास नव्हता. शिवाय मेलेला माणूस इतक्या तातडीने थोडाच भूत बनत असतो. इतक्या म्हणजे कितक्या? सचमुच कितना टाइम लगता है मुर्दे का भूत बनने के लिए? इथे कुणाला माहित आहे म्हणा ते टाइम टेबल. पण जाऊ द्या. वो नाही. चौकाड्यांचा शर्ट वापरणारा जगात काय एकच सैतानी लडका आहे. आणि हा एकटा नाहीच दिसत, बरोबर कुणीतरी जोडीदार दिसतो आहे. मगाशी एकटाच तर लागला होता आपल्या मागे, म्हणजे हा तो नसणार. पण गेल्या वर्षीच्या त्या तुफानी लडक्याचा, पण काय बरं नाव त्याचं? आत्ता आठवलं. फास्टर फेणे. क्या नाम है. त्या फास्टर फेणेचा पण एक साथीदार होता म्हणे, त्या रोशनारा बोटीचा छोकरा अनवर. ही दूर दिसणारी जोडगोळी. ओह जाने दो, जल्दी करके पहले सेंटर पर पहुंचना चाहिए. पुन्हा मागे वळून चालायला लागण्यापूर्वी त्याने एकदा त्रासिकपणे मान हलवली. फास्टर फेणेचे शरीर पाण्याखाली केलेले त्याच्या नजरेने टिपले होते. समजा तो पुरा मेला नसता, अर्धमेल्या रक्तबंब अवस्थेत तो बाहेर पडला असता, किंवा त्याच्या या जिगरी दोस्ताने त्याला बाहेर काढले असते, तरी एव्हाना तो दूर पळाला असेल. इम्पॉसिबल, नामुमकिन है यह बात, इवन फास्टर फेणे के लिए. मनाला धीर देऊन तो चाकू बहादर आता बेगुमान पावले टाकीत आपल्या मुक्कामाकडे निघाला. पुढील प्रकरण. शांतता. कमिटी बसली आहे. तू त्याला प्रत्यक्ष पाहिलंस चाकू भोसकताना? डिटेक्टिव्ह मनसूरच्या कपाळावर एक आठी चढली होती. आता काय सांगू मनसूरच्या, बन्या म्हणाला. मिरवणुकीच्या त्या तोबा गर्दीत कुणाचंही तिकडे लक्ष गेलं नाही. मी मात्र पाहिलं, कारण अनवरचं आणि माझं नुकतंच त्या इस्माबद्दल बोलणं झालं होतं. म्हणजे त्या मेलेल्या इस्माबद्दल, म्हणजे तेव्हाच्या जिवंत इस्माबद्दल. कळलं रे. त्याची ती बोलतानाची धांदल पाहून मनसूर हसत म्हणाला. तू काय पाहिलंस त्याचं नीट वर्णन कर पाहू. मिरवणुकीतली माणसं
म्हणजे काही माणसं हातात चाकू सुरे घेऊन चाललेली होती. अगदी स्टायलिशपणे ती हात वर करायची आणि छातीत मारून घ्यायची. पुन्हा पुन्हा हात उंच करायची आणि पुन्हा. यू कॅन पुट इट ऑफ अबाउट 13 टाइम्स. शेजारी कागद पेन्सिल ने स्टेटमेंट टिपण्यासाठी बसलेल्या कारकुनाला उद्देशून मनसूर म्हणाला. मिश्किलपणे हसत आणि मग फास्टर फेणेला म्हणाला, हं, पुढे सांग. असल्या चिमट्यांमुळे ओशाळा होणारा बन्या नव्हता. तो ठासून म्हणाला. पुढे त्यांनी तेच चालवलं. हात उंच करायचा, छातीत मारून घ्यायचं. दरवेळी असं भोसकून त्यांच्या छात्या फाटल्या कशा नाहीत याचंच मला नवल वाटतं. ते भोसकीत नाहीत रे, शेजारी बसलेला अनवर म्हणाला. नुसतं टोकरतात. थोडी भी चोट लग जाए तो खून के बूंद निकलते हैं. बस यह कस्टम है हमारा. ऐसे कस्टम को बंद करना चाहिए. फास्टर फेणे मुठी अपटून म्हणाला. वह सब मंजूर है हमें. मनसूरने टेबलावर हाताचे पंचे पसरीत म्हटले. फास्टर फेणे, तू मुद्द्यावर येऊन सांग मला. कारण डॉक्टरांनी डेड बॉडी तपासून आपलं असंच मत दिलंय की ही सुसाईड नसावी. छातीतच पण बऱ्याच वरच्या अंगाला म्हणजे जवळपास खांद्यालगत जखम झालेली आहे. और तो भी वह मर गया. हाँ, उसका कारण यह कि यह पहले से ही वीक बन गया था. कदाचित त्याचा खराखुरा पस्तावा झालेला असेल आणि पूर्वी एकेकाळी केलेली फितुरीचे पाप त्याला अजूनही डाचत असेल. इथपर्यंत खरं धरता येईल. त्यामुळेच कदाचित तो प्रकृतीने खंगला असेल. पण त्यासाठी आत्महत्या करायची असेल तर ही पद्धत फार अजब म्हटली पाहिजे. आणि त्याला धाडसही जबरदस्त हवं. अनवर, कम ऑन फास्टर फेणे, डिस्क्राईब व्हॉट यू सॉ. तो मारेकरी माणूस गुलाम कादरच्या मागून चालत होता. तोही हात उचलीत असणार, स्वतःला मारीत असणार, निदान मारल्याचे सोंग करीत असणार. असाच गुलाम कादरचा हात एकदा वर गेलेला होता. त्याच वेळी मागच्या माणसाचाही हात तसाच वर होता. मी त्याच वेळी बघत होतो म्हणून मला दिसलं. गुलामचा हात वरच्यावर थबकला आणि त्याच्या छातीला भिडला तो मागच्या माणसाचा हात. हे मी प्रत्यक्ष पाहिलंय माझ्या डोळ्यांनी. कळलं? डिटेक्टिव्ह मनसूर एकदम गंभीर बने. आणि पुढे गुलाम कादर लगेच. गुलामचा तो थबकलेला हात खाली आला. त्याच्या मुठीतला चाकू गळून पडला आणि तो पुढे कोसळला. मी चटकन मागच्या माणसाकडे पाहिले. त्याचे डोळे भयंकर दिसत होते. गुलामच्या छातीत खुपसलेला चाकू त्याने तडकाफडकी काढून घेतला होता. तो रक्ताने निथळत होता. मी हे पाहतोय तोच तो भयंकर सपाट्याने खाली वाकला आणि वाकल्या वाकल्याच लोकांचे पाय बाजूला करीत गवत बाजूला सारावं तसा झाडीत धावला. लोकांनी तोपर्यंत गडबड उडाली होती. त्यामुळे दुसऱ्या लोकांपेक्षा हा काहीतरी निराळा हालचाल करतोय हे कुणाच्याच ध्यानात आले नाही. गुड, व्हेरी गुड. तुझ्या निरीक्षण शक्तीबद्दल तुला फुल मार्क द्यायला हवेत. पण तुझे तर्क न सांगता तू काय काय केलंस ते सांग. बोल पुढे. कोणती हालचाल केलीस तू? पुढे पुढे एवढं पाहिल्यावर माझे पाय मला स्वस्त कुठे बसू द्यायला. मग सारखी हालचालच. मागे छलांग मारली आणि त्याच्या मागे धावलो. पुढे त्याचा कसकसा पाठलाग केला ते सांगितलंच आहे मी तुम्हाला. येस, वी हॅड इट हियर. आणि अनवर तू? मैं 2-3 मिनिट के लिए वैसा ही खड़ा था. आवाज के, फास्टर फेणे म्हणाला. सब कुछ मुझे ताजुब लगा था, भयानक. मैं सोच रहा था कि फास्टर फेणे ने यह खतरनाक पाव उठाया है. एखाद्या खुनी माणसाच्या एकट्याने पाठलाग करणे आणि तो या पोराने म्हणजे भलतीच डेंजरस गोष्ट आहे. आदमी कितना भी शूर असला तरी मुफ्त में त्याने मरण्याच्या खाईत उडी घेऊ नये. जहां डरना है वहां डरना ही चाहिए. तुम्हारी भी गाड़ी जरा डीले हो गई है, मनसूरने त्याला बजावले. ठीक लाईन पर चलना. फास्टर फेणेने डरायला पाहिजे म्हणतोस, मग तू कशाला त्याच्या मागे धावलास? मेरे जिगरी दोस्त को बचाने के लिए, अनवर म्हणाला. मैं डरपोक नहीं हूं.
डरना और डरपोक बनना दो अलग बातें हैं. या पोरांच्या तत्वज्ञानाखाली सुरडला गेलेला मनसूर शांतपणे म्हणाला, ठीक आहे बेडर पोरा, तू मित्राचा पाठलाग केलास आणि कुठे गाठलंस तू त्याला? बऱ्याच दूर, मध्येच दिसायचा, मध्येच गुप्त व्हायचा. झाडं ही बरीच होती आणि धुकंही बरंच होतं. किंवा पानांच्या जाळीतून गाळून आल्यामुळे ऊनच तसं दिसत असेल. बरं बरं, मनसूर म्हणाला. आणि मनात असेही म्हणाला असेल, गाळून गेल्यामुळे गढूळ बनणारं हे ऊन जरा अजबच खरं. काय तारे तोडत असतात ही पोरं. तो खुनी आदमी मला अजिबात दिसला नाही. फास्टर फेणेची चाहूल घेत घेत मी चाललो होतो. मधून मधून त्याच्या नावाने ओरडत होतो, पण त्याला काही त्याची दाद नव्हती. तो आपल्याच नादात धावत होता. मला पक्ष्यांच्या कलकलाटाखेरीज दुसरं काही ऐकू आलं नाही. फास्टर फेणे म्हणाला. तेच म्हणतो, तू आपल्याच नादात होतास, अनवर सांगू लागला. जरा दूरी पर एक नाला दिखाई दे रहा था. मुझे वो मालूम था उसमें काफी पानी है. मला ते चहाचंही वाटलं नाही. स्वच्छ क्लिअर होतं. बन्याचा विनोद. काफी याने खूप पाणी. अनवर त्याच्याकडे दुर्लक्ष करून म्हणाला. नदी के जैसे. फास्टर फेणे एकदम रानात थबकला आणि त्याने नाल्याकडे दौड मारली. असं त्याने का केलं ते मला कळलं नाही. पण लगोलग मीही त्याच्या मागे धावलो. पाहतो तर बन्या पाण्यात पडलेला. अचरज हुआ. अचानक असं काय झालं मला कळेना. चाकूची फेकही तू पाहिली नाहीस? मारेकऱ्याने काही शब्द तू ऐकले नाहीस? नहीं भाई, मेरा सारा ध्यान मेरे जिगरी दोस्त पर था. बरं बरं, पुढे बोल. बन्या असा माझ्या तोंडातून उद्गार निघाला, पण तोही अर्धवट निघाला असणार. इतका की मी चकित झालो होतो, भीती से और अचरज से. मी लगेच त्याला सोडवायला म्हणून धाव मारली, पण बदनसीबी के में मारे माझा पाय एका वेलीत अडकला आणि मी पडलो. पुढे एक साप दिसला मला. मला सांगितलं नाहीस हे? बन्या, तुला कशाला सांगायला हवं? तुझ्यापर्यंत पोहोचायला मला उशीर होत होता, त्यामुळे मी चिडलो होतो. सापाला चुकवून वेलीच्या गुंत्यातून पाय काढणं मला कठीण होऊन गेलं, पण अखेरीस एकदाचा मोकळा झालो अन चरफडत नाल्याकडे धावलो. बन्या पाण्याखाली डुबला होता, पण जे बारीक तरंग उठत होते त्यावरून ही मासळी पोहत पोहत दुसऱ्या एका खडकाकडे निघाली होती हे उघड दिसलं. नाल्याच्या काठावर वेलींची गर्दी आणि चिखल होता हे उघड होता, म्हणून रानातले दुसऱ्या वाटेने त्या खडकाकडे गेलो. का? तुझा दोस्त ज्या ठिकाणी पडला त्याच ठिकाणी का नाही तू उडी घेतलीस? तेवढी जरुरी वाटली नाही मला. सांगितलं ना, बन्या पाण्याखालून पोहतोय एवढं मी हेरलं होतं आणि फास्टर फेणे के बारे में मैं श्योर था. उसका तैरना मैंने देखा है. पुढचं तुम्हाला माहित आहेच. बन्याकडे पाहत अनवर पुढे म्हणाला. त्यानंतर ही मच्छी खडकावर सुकत घालून मी चाकू आणायला गेलो. याला मुळीच माहीत नसलेला चाकू. बन्याने मध्येच तोंड घातले. मच्छीनं याला सांगितलं नसतं तर हा बेडूक तसाच घरी आला असता, बिगर चाकू सकट. मला आठवण झाली म्हणून बरं झालं. हे तुम्ही दोघांनी उत्तम केलं, डिटेक्टिव्ह मनसूर म्हणाला. तो चाकू म्हणजे फारच महत्वाचा पुरावा ठरणार आहे. मला तर वाटतं तुम्ही जरा वेळ आणखी थांबला असतात तर तो माणूस परत आलेला तुम्हाला दिसला असता, तो चाकू उचलण्याकरता. पण एक परीने तुम्ही थांबला नाहीत तेच बरं झालं, कारण तुमच्या हातात चाकू असूनही त्याने तुम्हाला लोळवलं असतं. किंवा कदाचित मला पाहून तो भिवून भूत भूत म्हणून पळाला असता. फास्टर फेणे म्हणाला. कारण मला ठार मारल्याच्या घमेंडीत तो होता. बरं, त्याचे ते जरा ऐटीतले बोलणे ऐकून मनसूर म्हणाला. त्याची ती घमेंड तुझ्या डोक्यात शिरायला नको. एनिवे, खुनी माणूस दिसायला कसा होता त्याचं पुन्हा एकदा वर्णन सांगता? मला काही नीट सांगता येणार नाही, अनवर म्हणाला. हिरव्या रंगाच्या वुलन कोट त्याच्या अंगात होता आणि गळ्याभोवती पांढऱ्या काळ्या पट्ट्यांचा मफलर गुंडाळलेला होता. एवढंच मला आठवतं. हा फास्टर फेणेच नीट सांगेल. सांगतो ना, मी तर चांगला
मी तर चांगला अर्धा तास त्याला पाहिलंय. पॅन्ट सोड रे, दिसायला कसा होता ते सांग. दिसायला गोरीला होता. नीट सांग. डोंट ट्राय टू बी फनी. आय एम नॉट फनी, आय एम फेणे. बन्याचला भुक्कड विनोद करण्याची हुक्की आली. ऍक्च्युली सांगतो तुम्हाला, गोरीला सारखं तोंड होतं त्याचं. कुठच्याही जंगली बोलपटात काम मिळालं असतं त्याला. डिटेक्टिव्ह मनसूरचा चेहरा उत्तेजित बनला होता, कारण बन्याने सांगितलेला मुद्दा म्हणजे खरोखरीच एक सूचक विधान होतं. क्लू अक्षरशः. माकड तोंड्या असा एक माणूस त्याच्या काळ्या यादीत होता खरा. जरा आपला अल्बमला ना तो TS अल्बम. TS म्हणजे टॉप सिक्रेट. फाफे अनवरच्या कानात फुटफुटला. कारकून उठला. आतल्या खोलीत जाऊन 2-3 मिनिटात एक जाड पुठ्ठ्याचं चिकटबुक घेऊन तो परत आला. मनसूरने तो अल्बम उघडला. आत कितीतरी फोटो डकवलेले होते. त्याची पाने उलटताना तो एका पानाशी थबकला आणि त्याने विचारले, यात आहे का? पहा बरं तो मदनाचा पुतळा. जास्त पाहण्याची गरजच नव्हती. फास्टर फेणेने नेमके बोट ठेवले आणि सांगितले, हा मला वाटलंच. मनसूर म्हणाला, आमच्या माहितीतली त्याचं नाव असेल कदाचित. एक अजगर अली. अजगर साला, बन्या पुटपुटला. आणि दुसरं नाव फाजल फरहाद. अलीकडे तो हेच वापरायचा. गुलाम कादरने याच्या कटाची माहिती दिल्यापासून त्याला कटवण्याचा डाव हे लोक रचित होते. तो अखेरीस अशा रीतीने त्यांनी साधला. त्यांची थंब इम्प्रेशन्स आहेत ना? ऑफकोर्स सर, कारकून म्हणाला. वी हॅव अ कम्प्लीट सेट ऑफ फिंगरप्रिंट्स. मागे त्या मैना बोटी प्रकरणीच्या वेळी मिळवली होती. ओके, चाकूवरच्या ठशांचा फोटो मिळाल्यावर आपण टॅली करून पाहू. दरम्यान मेरे छोटे दोस्त लोग, मुझे एक स्पीच करनी है. जरूर जरूर, फास्टर फेणे उभा राहून म्हणाला. माझी अशी नम्र विनंती आहे की अध्यक्ष महाशयांनी आम्हाला आता 4 शब्द सुनवावेत. मनसूरने डोळे वटारले. आपण खाली बसा, तो ओढून ताणून कठोर बनले अशा स्वरात म्हणाला. मला खरोखरीच 4 शब्द सुनवायचे आहेत आणि ते आपण कृपया खाली बसा असे आहेत. तुमने बहुत कुछ किया. तुम्हारी उम्र और ताकत देख के मैं अर्जी करता हूं की आप अब बैठे रहिए. फास्टर फेणे, दिल्लीहून मी तुला इथे आणलं ते कशासाठी? अनवरला भेटण्यासाठी. प्रतिहेरगिरी करण्यासाठी नाही. छलांग मारना छोड़ दो भाई. अब पलंग पर बैठे रहो. ते काही त्याच्या बापा जन्मी व्हायचं नाही, अनवर म्हणाला. पलंगावरच काय, खुर्चीवर किंवा स्टूलावर सुद्धा बसायचा नाही तो. हो, पण त्याची जबाबदारी माझ्यावर आहे. मी त्याच्या मास्तरांना कबूल केलेला आहे की 3 दिवसात हे पार्सल परत करीन. त्याप्रमाणे आय मस्ट रिटर्न हिम. जसा होता तसा. अंगावर एकही ओरखडा न उठता. आणि याने तर एवढ्यातच कपाळ फोडून घेतलंय. हे काही नाही, बरं सुद्धा झालं. बन्या कपाळावरील खोक चाचपीत म्हणाला. चाचाजी, आपण पाहताय हे रक्त नाही, मर्क्युरी क्रोम आहे. अरे पण रक्ताळलेल्या सूर्यामागे धावलास ना तू. इथे 2 दिवस हेच करीत राहिलास तर स्वतः रक्तबंबाळ होशील. बोलता बोलता मनसूर थांबला. एकाएकी त्याच्या चेहऱ्यावर कमालीचे आश्चर्य आणि कौतुक पसरले होते. मला राहून राहून नवल वाटतं, तो पुटपुटला, की हा कार्टा नेहमीच कसा एखाद्या भानगडीत सापडतो. याचे सर म्हणतात त्याप्रमाणे डज कॅलॅमिटी रिअली रन आफ्टर हिम? कसली कमिटी? माझ्या मागे धावते म्हणालात? कमिटी नाही रे, कमिटी कधीच धावत नाही. कमिट्या नेहमी दारं बंद करून घरात बसतात. कॅलॅमिटी म्हणजे संकट, ते नेहमी तुझ्या मागे धावतं. असेल, बन्या गंभीर चेहरा करीत म्हणाला. नाही, तसंच असावं, नाहीतर मला काय हौस आहे असल्या भानगडी करत बसायची. पण मनसूर चाचा, मला अजून 2 दिवस इथे घालवायचे आहेत अनवरच्या संगतीत. ते 2 दिवस मी स्वतःला हाऊसबोटीत कोंडून घ्यावं का? नाही, तसं म्हणत नाही मी, पण एवढंच वचन दे, मी आपण होऊन संकटात मागे धावणार नाही. पण संकटच जर चालून येताना दिसलं
तर मी फाईट करीन. बाकी वचन बिचन तुम्ही मागू नका मनसूर चाचा. ओके, नाही मागता, मनसूर हसून म्हणाला. कारण त्याचे तरी काय, अजून पोरवयच होतं. पण एवढं तरी सांगू का? केवढं? उद्या मला काही कामासाठी तन्मरला जायचंय, भल्या पहाटे उठून. त्यावेळी तू माझ्याबरोबर यावंस. तेवढाच तुलाही चेंज आणि मलाही रुखरुख राहायची नाही की आमच्या मागे पोरगा काय करील. चालेल. टॅनमग कुठशी आलं हे? हे बघ इथे. मनसूर उठून भिंतीकडे गेला आणि तिथे टांगलेल्या नकाशाला त्याने गाव दाखवलं. तालुक्याचं गाव. सुंदर ठिकाण आहे. वनश्री उत्तम. वनश्री नसलेलं गाव काश्मीरात शोधून तरी सापडेल का? बन्या म्हणाला. अनवरने सांगितले, मी टनमग जानता हूं. बहुत अच्छा गाव है. नजदीक एक बड़ा पहाड़ है, बर्फ वाला. मनसूर चाचा, अनवरलाही घेतलं पाहिजे बरोबर. अर्थात तुझ्यावर ब्रेक ठेवायला कुणीतरी हवाच बरोबर. आणि मग ब्रेक. मनसूरचे चपापलेले मन पुटपुटत होते. हा अनवर म्हणजे ब्रेक आहे की ऍक्सिलरेटर? 1 से 2 झाल्यावर ही पोरं जास्तच आक्रमस्थाळीपणा करतात. पण जाऊ द्या, एकदा कबूल करून तर चुकलो. आणि तसं म्हटलं तर मला मनातून यांचे हे प्रताप नापसंत आहेत असं थोडंच आहे.